प्रेक्षकांनो नमस्कार। आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्र, मानव जन्म ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आपल्याला लाभलेली आहे आणि मातृत्व त्यात ही स्त्रीच्या आयुष्यातील एक पवित्र अशी अवस्था मानली जाते। परंतु जेव्हा ही नैसर्गिक प्रक्रिया कुठेतरी अडथळ्यांना सामोरी जाते, अडथळे यामध्ये निर्माण होतात, तेव्हा वंध्यत्व सारख्या समस्या उद्भवतात। आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर ही केवळ एक शारीरिक समस्या नसून ती जीवनशैली, मानसिक स्थिती आणि मनुष्याच्या प्रकृतीशी, माणसाच्या प्रकृतीशी निगडीत एक सखोल संबंध त्याचा जोडला जातो। मित्र, आपल्याला प्रत्येकाला ही गोष्ट माहितीच आहे की आजच्या धावपळीच्या युगामध्ये स्त्रीचे आहार, विहार, व्यायाम, झोप, ताणतणाव या सर्व घटकांमध्ये एक प्रकारचा असमतोल आपल्याला बघायला मिळतो आणि तो दिवसेंदिवस वाढतानाच आपल्याला दिसतो। या असंतुलनाचा थेट परिणाम तिच्या प्रजनन क्षमतेवर होतानाही आपल्याला दिसतो, किंबहुना तो होतोच। आयुर्वेद आपल्याला हेच शिकवते की आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टींचा एक संतुलित संगम। त्यामुळे वंध्यत्वाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्याच्या मुळापर्यंत पोचायला हवे। त्याच्या मुळापर्यंत पोहोचल्याशिवाय त्याचा उपचार करणं हे अवघड होऊन जातं। तर केवळ औषध नव्हे तर जीवनशैलीतही आमूलाग्र बदल घडवून आणणं हेही क्रमप्राप्त होऊन जातं। याच अनुषंगाने आजचा आपला येणारा विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। आपला आजचा विषय आहे स्त्रियांमधील वंध्यत्व आणि जीवनशैली। स्त्रियांमधील वंध्यत्व आणि जीवनशैली। आणि मित्र, आजची आपली चर्चा ही याच प्रयत्नातून जाणार आहे। वंध्यत्व या समस्येकडे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून, एका सूक्ष्म अशा दृष्टिकोनातून पाहण्याचा आणि आधुनिक स्त्रीच्या जीवनशैलीतील एक बदलाचा एक संकेत किंवा सखोल वेध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण आज या मुलाखतीतून आणि या चर्चेतून घडवून आणणार आहोत। आणि या अतिशय महत्त्वाच्या आणि तसं पाहायला गेलं तर एका संवेदनशील विषयाच्या मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला त्या विषयाबद्दल सखोल एक ज्ञान देण्यासाठी जी व्यक्ती, जी मार्गदर्शक व्यक्ती, तज्ञ व्यक्ती आज इथे उपस्थित आहेत त्या म्हणजे डॉक्टर रेखा कुवर मॅडम। या स्त्रीरोग आणि प्रसूतिरोग तज्ञ आहेत। मॅडम, आपलं मनपूर्वक मी इथे स्वागत करतो आजच्या स्टुडिओमध्ये, आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये। आपल्या आजचे जे तज्ञ आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांचा अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर रेखा कुवर या स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र तज्ञ असून पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय मुंबई येथून सहयोगी प्राध्यापिका म्हणून त्या रुजू आहेत। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथून स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र यामध्ये MD ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे। तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली येथून मानसशास्त्र या विषयामध्ये MA ही पदवी देखील त्यांनी संपादन केलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजेच MUHS नाशिक येथून स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र या विषयात PhD स्कॉलर अर्थात विद्यापीठीन संशोधन हेही याचा अभ्यासही त्यांचा सध्या चालू आहे। स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र या क्षेत्रामध्ये साधारण 16 वर्षापेक्षा जास्तचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। विद्यापीठ मान्यताप्राप्त अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे मार्गदर्शक म्हणूनही ते काम पाहतात। अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्यांचे काही शोध निबंधही प्रदर्शित झालेले आहेत आणि प्रस्तुत करण्याचा मानही त्यांना तिथे लाभलेला आहे। गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे वंध्यत्व व उपचार पद्धती आणि कोरोनापासून बचाव या विषयांचे लेखही त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। वुमन्स लीडरशिप अवॉर्ड 2022, अवॉर्ड ऑफ एक्सलन्स आणि शासनाच्या कोविड-19 योद्धा सन्मान या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे।
अनेक समाज माध्यमांमधून त्यांची व्याख्याने, त्यांचे चर्चासत्र हे आपण अनेकदा पाहिले आहेत, ऐकले आहेत. आणि प्रगत प्रजनन, वैद्यकीय तंत्रज्ञान प्रशिक्षण व गर्भसंस्कारातील प्रगत प्रशिक्षण ही देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक जमेची बाजू. असे बहुगुणी आणि या आजच्या विषयाचा सखोल अभ्यास असणारे आणि एकंदरीत प्रदीर्घ आणि प्रगल्भ असा अनुभव ज्यांच्या पाठीशी या विषयाचा आहे, असे मार्गदर्शक डॉक्टर रेखा कुवर मॅडम या आपल्याला आज इथे लाभलेल्या आहेत. मॅडम, पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. चला तर मित्र, आजच्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आपण जाणूनच आहात, स्त्रियांमधील वंध्यत्व आणि जीवनशैली. आणि जे तज्ज्ञ पाहुणे आणि मार्गदर्शक आपल्याला आज इथे लाभलेले आहेत त्या म्हणजे सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तंत्र तज्ज्ञ डॉक्टर रेखा कुवर मॅडम. मॅडम, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण नक्कीच आता चर्चेला सुरुवात करूया. विषयानुरूप पहिला प्रश्न माझा आपल्याला हाच आहे की वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? काय सांगाल मॅडम? नमस्कार. हॅलो डॉक्टरच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आजचा विषय हा खूप सुंदर आहे, वंध्यत्व आणि जीवनशैली. तर वंध्यत्व म्हणजे काय? वंध्यत्व सामान्य ढोबळ मानाने आपण बघायला गेलं तर वंध्यत्वामध्ये मूल न होणे, पण ह्याची विस्तृत व्याख्या जर आपण बघितली तर वंध्यत्व म्हणजे ज्या लग्न झालेल्या जोडप्याला किमान 2 वर्ष सहजीवन उपभोगून सुद्धा मूल होत नाही त्याला वंध्यत्व असं म्हटलेलं आहे. मग ह्यामध्ये फक्त स्त्री किंवा स्त्री एकटीचा रोल नाही आहे, तर स्त्री किंवा पुरुष ह्या मिळून जर मूल होत नाही तर त्याला आपण वंध्यत्व असं म्हणावं. मग आयुर्वेदामध्ये वंध्यत्व याचं काही वेगळं परिमाण किंवा वेगळी व्याख्या अशी काय आहे की हीच व्याख्या साधारण धरली जाते? आयुर्वेदामध्ये हीच व्याख्या सहसा वर्णन केलेली आहे, परंतु एक सुंदर वर्णन आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. एक श्लोक सांगितलेला आहे, ध्रुवम चतुर्नाम सानिध्यात सांगितलेलं, म्हणजे 4 गोष्टी महत्त्वाच्या वर्णन केलेल्या आहे. एक आहे ऋतुकाळ, तो व्यवस्थित असला. ऋतुकाळ म्हणजे काय की तिला येणारं ओव्हुलेशन जे आहे ते व्यवस्थित असायला हवं, तिचं गर्भाशय व्यवस्थित असायला हवं, तिचं मेन्स्ट्रुअल सायकल व्यवस्थित असायला हवं, आणि बीज जे ओव्हम आणि स्पर्म म्हणजे शुक्रधातू आणि ओव्हम हे जर व्यवस्थित असलं तर वंध्यत्व हे उत्पन्न होत नाही. आणि ह्या एकामध्ये जर ह्या 4 गोष्टींपैकी एकामध्ये सुद्धा काही गडबड असली तर वंध्यत्व हे उत्पन्न होऊ शकतं. मॅडम, सध्या वंध्यत्वाचे प्रमाण आपण वाढताना बघतोय, तर हे प्रमाण किती आहे? आपला अभ्यास काय सांगतो या बाबतीत? आपल्या भारत देशामध्ये ज्याप्रमाणे लोकसंख्या ही खूप झपाट्याने वाढताना दिसते आहे, त्याचप्रमाणे इनफर्टिलिटीचे प्रमाण म्हणजे वंध्यत्वाचे प्रमाण सुद्धा तितकेच वाढताना दिसलेलं आहे. तर महाराष्ट्राचा स्टॅटिस्टिकल डाटा जर बघायला गेलं तर 4 to 4.5 म्हणजे 4 ते 4.5 पर्यंत आपल्याला वंध्यत्वाचे प्रमाण हे निदर्शनास येते. मग याची मुख्य कारणे कोणती पाहिली गेली आहेत? काय सांगाल या बाबतीत? जसं मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की वंध्यत्वाची कारणं काय, तर सगळ्यात आधी बघायला गेलं तर स्त्रियांमध्ये होणारे ट्युबरक्युलोसिस. तर ट्युबरक्युलोसिस हे एक महत्त्वाचं रिझन आहे. त्याप्रमाणे ॲनिमिया म्हणजे रक्ताल्पता. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये ॲनिमिया असतो, रक्ताल्पता खूप प्रमाणात आपल्याला बघण्यास मिळते. तर हे रक्ताल्पतेमुळे सुद्धा वंध्यत्व हे निर्माण होतं. त्याचप्रमाणे गर्भाशयाला काही गाठ आहे का, म्हणजे फायब्रॉइड आहे का, गर्भाशयाचा आतला स्तर जो एंडोमेट्रियम म्हणून म्हणतात त्याची थिकनेस ही कमी आहे का, त्याचनुसार काही पॉलिप आहे का, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या PCOD आहे का, अनओव्हुलेटरी सायकल आहे का, किंवा ज्या काही नलिका आहेत, फॉलोपियन ट्यूब्स आहे त्याच्यामध्ये काही ब्लॉक आहे का, हे सगळे महत्त्वाचे कारण स्त्रियांमध्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये सुद्धा आहे, किंवा स्पर्म काउंट कमी असेल, शुक्राणू कमी असतील, किंवा त्याची मोटिलिटी कमी असेल, हे सुद्धा कारण पुरुषांमध्ये दिसून येतात. पण एक महत्त्वाचं कारण सध्या आपल्या निदर्शनास येतं ते म्हणजे स्थौल्यता. आता जीवनशैली हा विषय आहे म्हणून स्थौल्यता बघायला गेलं तर स्थौल्यतेचे प्रमाण हे खूप वाढलेलं दिसतं, आणि ही स्थौल्यता याचं एक महत्त्वाचं कारण आहे.
म्हणजे अनेक कारणं अशी पाहिली गेलेली आहेत वंध्यत्वाची कारणं. जर त्याची कारण मीमांसा जर केली तर अनेक विविध कारणं, आणि ते पण स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही त्या कारणांमध्ये कुठेतरी त्यांचा रोल प्ले करताना आपल्याला दिसतं आणि कारणीभूत असे ठरलेले दिसतात. मग मॅडम, आजचा जो आपला मूळ विषय आहे जीवनशैली, मग या बदलत्या जीवनशैली म्हणजे नेमकं काय आणि याचा परिणाम वंध्यत्वावरती कशा प्रकारे दिसून येतो याबद्दल सविस्तर काय सांगाल? सध्याचं आपलं धावपळीचं युग चालू आहे. प्रत्येकजण प्रत्येक कामासाठी हा धावपळ करत आहे. तसं बघायला गेलं तर सगळ्यात आधी आपण बघू की शिक्षणाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. शिक्षणाचं प्रमाण हे खूप वाढल्यामुळे प्रत्येकजण ग्रॅज्युएट होऊन किंवा काहीतरी नोकरीच्या शोधात असतं. नोकरी मिळाली तर ती नोकरीमध्ये आपण किती पुढे जाऊ, ताणतणावाचं जीवन आहे, जीवनशैली ही धावपळीची झालेली आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस कुठेतरी प्रत्येक व्यक्तीला हा स्ट्रेस आहे. त्याच्यामुळे आपण प्रत्येक कामासाठी ही धावपळ करत जातो आहे. त्याच्यानुसार धावपळ 12-12 तास आपण एका ठिकाणी बसून कामं करतो आहोत. हे सगळ्या धावपळीमुळे काय होतं की आपला आहार सुद्धा व्यवस्थित होत नाहीये. म्हणजे जसं धावपळ होते आहे, पण जीवनशैली धावपळीची झाली आहे, स्ट्रेस फॅक्टर वाढतो आहे, त्याच्यामुळे आहार सुद्धा आपण व्यवस्थित घेत नाही. स्वयंपाकाला वेळ नसतो स्त्रियांना. घरी आलो तर आपण फास्ट फूड घेतो आहोत किंवा पॅकिंग फूड आपण मागवतो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या जीवनशैलीमध्ये अंतर्भूत होता आहेत. म्हणजे अनेक जीवनशैलीमधल्या अनेक घटक असे आहेत ज्याचा स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवरती परिणाम होताना आपल्याला दिसतो. आपल्या बोलण्यातून मला तेच जाणवलं. मग एक एक गोष्ट जी आपण म्हणतो ना की आहार, व्यायाम, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय कारण मीमांसा कराल? आहार आणि व्यायाम या विषयावरती काय सांगाल? जीवनशैली ही धावपळीची झाली आहे. त्याच्यामुळे आहार हा आपला सात्विक फूड जात नाही आहे. पोषण मूल्य आपल्याला कमी पडतं आहे आणि आपण फास्ट फूड किंवा पॅकिंग फूडच्या मागे जातो आहोत. ह्याच्यामुळे काय होतं आहे की 12 तास एका ठिकाणी बसून कामं करतो आहोत. आपल्याला वेळ नाही आहे, त्याच्यामुळे व्यायाम होत नाही आहे आणि ह्या सगळ्यामुळे स्थौल्यता वाढते आहे. म्हणजे वजन वाढतं आहे आणि वजन जर वाढलं तर तिकडं आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम कमी होतं आहे आणि हे मेटाबॉलिझम कमी झाल्यामुळे काय होतं आहे की आपलं शरीर जे आहे ते वेगवेगळ्या आजारांचं स्थान बनत जातं. मेनली म्हणजे आपण आता बघायला गेलो तर आपल्या भारतामध्ये डायबिटीसचे प्रमाण म्हणजे मधुमेहाचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की ह्या चयापचय क्रिया आहे, मधुमेहाचं प्रमाण वाढतं आहे. ह्याच्यामुळे सध्या जास्त बघायला गेलेला व्याधी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हे स्त्रियांमध्ये मॅक्झिमम बघायला मिळतं आहे. स्थूलता वाढल्यामुळे काय होतं आहे की जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे म्हणजे जननेंद्रिय आहे त्याच्यावर फॅट आल्यामुळे त्याचं काम व्यवस्थित होत नाहीये आणि फॅट जास्त वाढल्यामुळे मेन्स्ट्रुअल सायकल हे रेग्युलेशन होतं आहे. अनियमित रजप्रवृत्ती होते आहे. स्त्रियांना पाळी महिन्याच्या महिन्याला नाही येते आणि त्याच्यामुळे हे प्रमाण हे जास्त वाढताना दिसून येतं आहे. म्हणजे स्थूलत्व हा एक महत्त्वाचा मुद्दा जर याच्यात आपण धरायचा झाला तर मग मनाचे आरोग्य, मानसिक ताणतणाव या विषयाकडे आपण कसं बघता? मनाचे आरोग्य आपण बघायला गेलो, आहाराकडे आपण लक्ष दिलं, आपण विहाराकडे जाताना व्यायाम होत नाहीये, बसून आपण असतो आहे. व्यायाम न झाल्यामुळे काय होतं आहे मानसिक तणावाखाली आपण असतो आहे. शरीर थकतं आहे पण ते शारीरिक थकत नाहीये, ते मानसिक थकतं आहे. आणि सध्या बघायला गेलं तर ह्या युगामध्ये आपण काय म्हणू आपण एक मोबाईल जास्त स्क्रीन टाइम वाढतो आहे आणि ह्या स्क्रीन टाइम वाढल्यामुळे आपण झोपून निवांत आराम करत कितीतरी वेळ आपण मोबाईल स्क्रोलिंग करतो आहे. ह्या सगळ्या ताणतणावाअंतर्गत आपली झोप व्यवस्थित होत नाही आणि निद्रा व्यवस्थित नसेल तर आपलं शारीरिक किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होतो आहे. म्हणजे आहार, विहार, व्यायाम ह्या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित न झाल्यामुळे आपला शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्स होतो आहे. स्त्रियांमध्ये बघायला गेलं तर हार्मोन्स हे खूप महत्त्वाचे आहेत आणि जर हार्मोन सिक्रिशन संप्रेरके असं म्हटलेलं आहे, जर ह्याचं सिक्रिशन्स व्यवस्थित नसेल तर मेन्स्ट्रुअल सायकल हे इरेग्युलर असतं आणि मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर झाल्यामुळे वंध्यत्वाचं प्रमाण जास्त वाढतं आहे. म्हणून निद्रा जशी आहार आहे, जसा व्यायाम आहे, त्याचप्रमाणे निद्रा ही सुद्धा 7 ते 8 तास
हर रोज प्रत्येकाने घेणं हे खूप महत्त्वाचं आहे वंध्यत्वामध्ये किंवा नॉर्मल आपल्या लाईफस्टाईलमध्ये. अगदी खरं अगदी महत्त्वाचा मुद्दा आपण इथे मांडला, तो म्हणजे स्क्रीन टाईम आणि मोबाईल. मला वाटतं प्रत्येक आजाराचं जेव्हा चर्चा होते त्यावेळी हा विषय नक्कीच निघतो की प्रत्येक गोष्टीमागे मोबाईल आणि स्क्रीन टाईम या गोष्टीचा कुठे ना कुठे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ताणतणाव वाढवण्यामध्ये आणि एकंदरीत जीवनशैलीला थोडंसं स्ट्रेसफुल आणि तणावात्मक बनवण्यामध्ये त्याचा एक महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे विज्ञानाला कसं वापरायचं ह्याचं देखील माणसाने तारतम्य ठरवणं अगदी गरजेचं आहे. आणि अनियमित झोप आणि अपुरी झोप हाही अगदी महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने आपण इथे मांडलेला आहे. मग इथे ज्या अर्थी आपण स्त्रियांच्या बाबतीत बोलतोय तर करिअर ओरिएंटेशन आणि करिअरचा विचार या गोष्टीकडे आपण या सगळ्या एकंदरीत गोष्टीला कसे मांडू शकता, काय सांगाल या विषयावरती? करिअरच्या बाबतीत स्त्रिया ह्या सध्या जास्त जागरूक आहेत. प्रत्येक ठिकाणी गेलं तर स्त्रिया ह्या अग्रगण्य स्थानावर आहेत. जेव्हापासून आपण शाळेमध्ये जातो, शाळेच्या मुलींमध्ये बघतो त्या वेळेसपासून त्या अभ्यासात पुढे असतात. प्रत्येक वेळेस आपण टॉपवर असलं की आपल्याला मुलींना वाटतं की आपण चांगल्या नीटमध्ये चांगले मार्क मिळवावे, इंजिनिअरिंगला जावं. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये असं होतं आहे की जी मेनार्च आहे, म्हणजे ज्या वेळेस मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होतं ते सुद्धा आजकाल अर्ली यायला लागलेलं आहे. आणि करिअरच्या बाबतीत बघायला गेलं तर स्त्रिया ह्या जास्तीत जास्त धावपळ करता आहेत. सकाळी उठून लवकर ऑफिसला जाणं, ऑफिसमध्ये 10 ते 12 तास बसून असणं, त्याच्यानंतर ऑफिसमधून येऊन घरी येऊन घरातलं सगळं बघणं, लेकरांचं बघणं किंवा घरच्या लोकांचं बघणं, पूर्ण फॅमिलीला बघणं, हे ह्याकडे जास्त ओरिएंटेशन स्त्रियांचं आहे. तसेच प्रत्येकाला वाटतं की हे धावपळीचं जग आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण पुढे जावं, प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे गाडी असावी, प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा. म्हणजे जीवनशैली बदललेली आहे. आपण त्या जीवनशैलीमध्ये बघताना की आपल्याकडे प्रत्येक गोष्ट असायला हवी, त्यासाठी आपण करिअरच्या मागे लागतो. आणि लग्न जरी झालेलं असेल तरी आपण हा विचार करतो की आपण पुढे जाऊन थोड्या उशिरा लग्न करू, म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतील. फक्त स्त्रियाच नाही, पुरुषांचं पण तेच आहे की लग्नाचा विचार पुढे ढकलला जातो. त्याच्यामुळे लग्नाचं वय हे वाढत चाललेलं आहे असं मला वाटतं. अगदी अगदी योग्य तो मुद्दाम आपण मांडला मॅडम. नक्कीच या विषयाला अजून पुढे नेऊया, पण आता प्रेक्षकही आपल्यासोबत इथे जोडले गेलेले आहेत. पुण्याहून मंगलताई आपटे या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. मंगलताई, आपला प्रश्न विचारा. मला असा प्रश्न विचारायचा की काही जणांना 12 वर्षानंतर सुद्धा ते मूल होतं, मग त्याचं कारण काय आहे? आणि वयात टायमात जर झालं 21, 22, 25 पर्यंत ठीक आहे, पण 35व्या वर्षी सुद्धा मूल होऊ शकतं का? आणि काही जणांना वाट पाहावी लागते, मग त्याचं तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? खूप अतिशय योग्य असा प्रश्न. धन्यवाद मंगलताई आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, आपला जो विषय चालू होता आणि आपला जो प्रश्न आणि उत्तर जे चालू होतं त्याच अनुषंगाने येणारा हा प्रश्न, वयाची मर्यादा आणि या सगळ्या गोष्टी. 12 वर्षानंतर काही लोकांना मुलं होतात, अपत्य होतं, तर त्याबद्दल त्यांचा प्रश्न आहे, काय सांगाल? सध्याचं मी म्हटलं की प्रत्येकजण आपली फॅमिली ही एक्सटेंड करण्यासाठी थोडा वेळ घेतो. कधी काय होतं, आधी लग्नाचं वय 18 वर्ष मुलींचं आणि 21 वर्ष मुलांचं, तोपर्यंत आधीच्या काळात लग्न हे होत होते. पण आता सगळे करिअर आधी आणि मग लग्न हा विचार करतं. म्हणून 30शीत किंवा 35शीत, म्हणजे 30शी नंतरच सहसा आजकाल लग्नाचा विचार हे मुलं मुली करता आहेत. आणि ह्या वेळेस काय होतं, जरी लग्न आधी झालं असेल तरी काही वेळेस ते हा विचार करतात का की आपल्याकडे काहीतरी पैसा असायला हवं, आपलं घर असायला हवं, आपल्याकडे गाडी असायला हवी आणि मग आपण मुलाचा विचार करू. हा पण एक विचार कधीतरी स्त्री आणि पुरुष जे जोडपं असतं ते करत असतात. कधी काय होतं की त्यांना योग्य विचार किंवा योग्य शिक्षण मिळत नाही की कधी ओव्युलेशन होतं आहे, अंड कधी फुटतं आहे आणि कधी शारीरिक संबंध हे ठेवायला हवे. तर हे शिक्षण खूप महत्त्वाचं असतं. कधी काय असतं की सगळ्या गोष्टी ह्या नॉर्मल असतात, गर्भाशय व्यवस्थित असतं, बीजनलिका व्यवस्थित असतात, पण कधी असे कारणं असतात की जे आम्ही त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये इडिओपॅथिक रिझन म्हणतो. म्हणजे काहीही कारण नसताना, म्हणजे मानसिक कधी कधी कारणं त्याच्यासाठी असतात. कधी आपण ते सेटल झाले, फॅमिली सेटल झाली की आपोआप ओव्युलेशन व्यवस्थित होतं आणि ती कन्सीव्ह होते. म्हणजे
आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस सौमनस्य गर्भाधानम म्हणजे ज्यावेळेस स्त्री आनंदी असेल तिचे हार्मोन त्यावेळेस व्यवस्थित सिक्रेट होतात आणि त्यानंतर ती प्रेग्नन्सी किंवा तिला गर्भधारणा होते असं पण सांगितलेलं. म्हणजे आनंदी राहणं, हसत खेळत राहणं, जीवनशैलीही चांगलं ठेवणं हे जर आलं तर ती आपोआप गर्भधारणा सुद्धा होऊ शकते. हे एक कारण असू शकतं असं मला वाटतं. अतिशय सुंदर पद्धतीने, छान पद्धतीने मंगलताईंच्या प्रश्नांचं ह्या उत्तराने एक वेगळा आयाम या एकंदरीत चर्चेचा आज आपण इथे गाठलेला आहे आणि अजूनही काही कंगोरे या विषयाला घेऊन आपण पुढे उलगडत नेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. छोट्याशा विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपल्याला माहीतच आहे, वंध्यत्व आणि जीवनशैली, स्त्रियांमधील वंध्यत्व आणि जीवनशैली. आणि मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ज्ञ पाहुणे आहेत त्या रेखा कुवर मॅडम. मॅडम, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण जीवनशैलीतील वेगवेगळे घटक या विषयांवरती चर्चा झाली. यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहारही आहे. मला वाटतं आहाराबद्दल आयुर्वेद आणि आहार हे एक समीकरण मानलं जातं आणि त्याबद्दल जर अजून काही सविस्तर सांगितलं तर नक्कीच या चर्चेला ती परिपूर्णता येईल. आहाराचं महत्त्व हे दैनंदिन जीवनात खूप महान आहे. आहार हा कसा असायला हवा, तर आहार हा सात्विक असायला हवा. रोज आपण आपले महाराष्ट्रीयन जीवनशैली ही बघायला गेलं तर आपलं आहार जो आहे आपला तो सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण ह्या 3 विभागात विभागलेला आहे. पण आत्ता जर आपण बघायला गेलो तर आहार काय असायला हवा, मेटाबॉलिक डिसीजेस वाढलेले आहे, स्थौल्यता वाढलेली आहे, त्यामुळे प्रोटीन आहे आहारातलं ते वाढवायला हवं. कार्बोहायड्रेटचं प्रमाण म्हणजे जे काही गोड आहे ते कमी करायला हवं. फायबर डाएट आहे, काकडी आहे, टोमॅटो आहे, गाजर, जे सॅलड आहे त्याचा वापर हा मॅक्झिमम आला पाहिजे जेवणामध्ये. तर फायबर डाएट जर असलं तर फायबर डाएटमुळे काय होतं की आपली चयापचय क्रिया ही व्यवस्थित असते. त्याच्यानंतर गोड जेवणामधून खूप कमी करायला हवं. जेवढं आपल्याला आवश्यक आहे, एखाद्या वेळेस आपण चहामध्ये गोड असतं किंवा एखादा लाडू खाल्ला आहे, हे गोड एखाद्या ठीक, पण जास्त गोडाचं प्रमाण हे जेवणामधून कमी करायला हवं. आहारामध्ये त्याचप्रमाणे फळांचा वापर हा जास्त असायला हवा. रोज एक फळ हे पोटामध्ये गेलं पाहिजे. उदाहरणार्थ डाळिंब आहे किंवा पपया आहे, हे फायबर्स आहेत. तर डाळिंबामुळे काय होतं, सगळ्यात उत्तम फळ आहे. त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि चयापचय क्रियासुद्धा, पचनक्रिया चांगली होते. म्हणून आहार हा सात्विक आणि आपल्याला पचेल असाच आहार हा असायला हवा. आणि आहार हा संध्याकाळचं जेवण हे 7:30च्या आधी व्हायला हवं, म्हणजे ते पचण्यासाठी उत्तम असतं असं मला वाटतं. अतिशय छान. आपली चर्चा ही प्रेक्षकांपर्यंत अगदी थेट पोहोचते आणि तोच रिस्पॉन्स आपल्याला जो प्रेक्षकांकडून येतोय. पुन्हा आपल्याबरोबर शिवानंदजी वसेदार हे निपाणीहून जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा नमस्कार साहेब. माझा प्रश्न असा आहे, काही वेळा एखाद्या महिलेचं लग्न झाल्यानंतर भरपूर दिवस त्यांना मुलं होत नसतो, पण माझा विचार असा आहे की ते दोषी त्यांनी फक्त महिलेलाच असतात. मग पुरुषांचं सुद्धा त्यांना व्यंगत्व असू शकतोय काय? मग याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा असं माझा प्रश्न आहे. आणि काही वेळा टेस्ट ट्यूब बेबीचं त्यांनी सांगताना सुद्धा त्यांना पटत नसतंय, मग त्याच्यामुळं काय नुकसान होऊ शकतोय काय, आणि काय चांगल्या प्रकारे तुम्ही सांगाल त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळाल असं तुम्ही सांगाल. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल शिवानंदजी. नक्कीच मार्गदर्शन मॅडम करतील. मॅडम, काय सांगाल? प्रश्न अतिशय उत्तम विचारलेला आहे. तसं बघायला गेलं तर फक्त स्त्री ही दोषी नसते. मूल होण्यासाठी स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनाही तेवढंच, दोघांच्याही तपासण्या ह्या व्हायला हव्या. फक्त स्त्रीमुळे वंध्यत्व उत्पन्न होतं असं नाही आहे. पुरुषांनी पण त्यांची तपासणी ही करून घ्यावी. प्रत्येक वेळेस डॉक्टर काय म्हणतात, दोघांना बोलवा,
म्हणजे नवरा आणि बायको हे दोघांनी हॉस्पिटलमध्ये जायला हवं आणि दोघांची तपासणीही व्हायला हवी. फक्त स्त्रीला दोषी धरून हे चालणार नाही. आणि तपासण्या ह्या पुरुषांची पण व्हायला हवी. ज्याप्रमाणे स्त्रीची होते त्याप्रमाणे पुरुषांचीही तपासणी व्हायला हवी. त्यांचे शुक्राणू जे आहे, जे स्पर्म काउंट आहे, तो कमी आहे का, तो जास्त आहे का, तो बघितला गेला पाहिजे. आणि जो जर नसेलच तर मग पुढे जाऊन आपण काही तपासण्या आहेत, फक्त एक तपासणी नाहीये, खूप साऱ्या तपासण्या आहेत, त्या पुढे जाऊन आपण सविस्तर बघणारच आहोत. तर त्या तपासण्या आपण नंतर आपण एक वन बाय वन आपण बघू. नक्कीच वंध्यत्वाची कारणे ही स्त्रियांमधील आणि पुरुषांमधील या गोष्टीबद्दल अजून काही सविस्तर सांगता येतील? कोणती कारणे ही स्त्रियांमध्ये बघितली जातात आणि पुरुषांमध्ये बघितली जातात? स्त्रियांमध्ये सर्वप्रथम बघायला गेलं तर ॲनाटॉमीपासून जाऊ आपण, शारीर रचनेपासून. कधी गर्भाशयाची साईज लहान असते, कधी गर्भाशयामध्ये सेप्टम असतं म्हणजे एक पडदा असतो, कधी बीजनलिका ज्या आहेत त्या ह्या ब्लॉक झालेल्या असतात, त्यांच्यामध्ये अडसर निर्माण झालेला असतो. ओव्हममधून PCOSचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे ओव्हरीला मल्टिपल सिस्ट डेव्हलप झालेले असतात. युटराईन फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाला गाठी असतात, कधी पॉलिप असतो. हे सगळे गर्भाशयामध्ये असणारे आजार आहेत. त्याचप्रमाणे तिला अनियमित रजस्राव म्हणजे पाळीची अनियमितता ही स्त्रीमध्ये असू शकते. त्याच्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतं. कधी कधी थायरॉइडमुळे सुद्धा इन्फर्टिलिटी ही डेव्हलप होऊ शकते. हे झाले स्त्रियांमधले. आणि पुरुषांमधले पण सेम. अझोस्पर्मी असेल, स्पर्मचं काउंट कमी आहे, त्यांच्यामध्ये स्थूलता असेल, त्यांना मधुमेहाचं प्रमाण आहे, हे सुद्धा कारण पुरुषांमध्ये आहे. धातूमध्ये गती नसते, धातूमध्ये, हे एक कारण असू शकतं. खूप छान. अतिशय थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये आपण एकंदरीत स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये असलेली वंध्यत्वाची कारणं या गोष्टीबद्दल आपण सांगितलं. मग मॅडम, वंध्यत्वाकरिता कोणत्या प्रकारच्या ज्या तपासण्या आहेत, निदानासाठी ज्या तपासण्या केल्या जातात त्या कोणकोणत्या, त्याबद्दल एक सविस्तर काय सांगाल? सर्वात प्रथम जेव्हा रुग्ण किंवा वंध्यत्वाचा पेशंट हा डॉक्टरांकडे येतो तेव्हा प्रॉपर केस टेकिंग घेऊन केस घेतली जाते आणि काही तपासण्या सांगितल्या जातात. तर CBC आहे जे आपण रुटीन करतो, हिमोग्लोबिन कमी आहे का, रक्ताल्पता आहे का, हे बघितलं जातं. दुसरी गोष्ट, तिला शुगर आहे का, डायबेटीस आहे का, तिचं डायबेटीसचं प्रमाण बघितलं जातं. HbS-AG आहे का, विडाल, HIV, ह्या सगळ्या तपासण्या करून झाल्यानंतर तिची एक सोनोग्राफी करून ओव्हुलेशन स्टडी केला जातो. ओव्हुलेशन स्टडी म्हणजे काय की जे अंड आहे, जे बीज आहे, ते नॉर्मली स्त्रियांमध्ये पाळीच्या 12व्या दिवसापासून ते 16व्या दिवसापर्यंत ते फुटतं, म्हणजे ते रप्चर होतं आणि त्याच्यामधून ते स्त्रीबीज बाहेर येतं. तर ते रेग्युलर फुटतं आहे का, किंवा ते ओव्हुलेशन स्टडी केला जातो, ते ओव्हुलेशन होतं आहे का, हे एक बघितलं जातं स्त्रियांमध्ये. नंतर जर ओव्हुलेशन होतं आहे आणि तरीसुद्धा जर कन्सीव्ह होत नाही तर पुढची तपासणी म्हणजे HSG, हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी, ही एक टेस्ट आहे ज्याच्याने एक्सरे करून बघितलं जातं की तिच्या नळ्या ह्या व्यवस्थित आहे का, फॉलोपियन ट्यूब ह्या ओपन आहेत का, की त्या ब्लॉक आहेत, ती एक तपासणी केली जाते. त्याच्यानंतर ह्या तपासण्या झाल्यानंतर पुरुषांच्या सुद्धा तपासण्या केल्या जातात आणि हे सगळं नॉर्मल असेल तर तिला आपण काउन्सिलिंग करून तिला औषधं देऊन तिला आपण सांगू शकतो की तू कन्सीव्ह व्हायला तयार आहे. पण जर हे नसेल तर मग पुढे जाऊन काही तपासण्या, काही ट्रीटमेंट आहेत. IVF आहे, मॉडर्न थेरपीमध्ये सांगितलं, IUI केलं जातं, IVF केलं जातं, ह्या म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, ह्या सुद्धा काही ट्रीटमेंट आहेत ज्या ह्या तपासण्यानंतर ह्या केल्या जातात. म्हणजे आधुनिक उपचार पद्धतीमधल्या काही उपचार पद्धती आहेत आणि विशिष्ट आयुर्वेदिक पद्धतीने पण वेगळे उपचार, त्याबद्दल आपण सविस्तर नक्कीच बोलू. पण मग या तपासण्या केल्यानंतर सद्य परिस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार कोणत्या समस्या जास्त आहेत असं आढळतं? सध्याच्या परिस्थितीत आजच्या काळामध्ये, आजच्या जगामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त प्रमाण हे PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, हा एक जो व्याधी आहे त्याचं प्रमाण जास्त दिसतं. दुसरं जे आहे ते आहे अनियमित रजप्रवृत्ती म्हणजे पाळी वेळेवर न येणं. तिसरं जे आहे ते स्थूलता, आणि स्थूलतेमुळे चयापचय क्रिया किंवा मेटाबॉलिझम व्यवस्थित
न होऊन तिला डायबिटीस होतो आणि त्याच्यामुळे ह्या 3 कारणं सध्याच्या काळात जास्तीत जास्त बघायला मिळत आहेत. अतिशय महत्त्वाची गोष्ट होती ही नोंद करणं. मॅडम, आता आपण उपचार पद्धती, चिकित्सा कशी करावी, म्हणजे एकंदरीत आपण आधुनिक उपचार पद्धतींचे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या की अशा अशा पद्धतीने करता येतं, तर मग आयुर्वेदिक अनुषंगाने जर पाहिलं तर मग ही चिकित्सा पद्धती आणि उपचार पद्धती कशा प्रकारे अवलंबली जाते? आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने चिकित्सा पद्धती वर्णन केलेली आहे. पहिलंच ब्रीदवाक्य चिकित्सा पद्धती असं आहे की निदानम परिवर्जनम, म्हणजे ज्या काही आपण तपासण्या केल्या आहे त्या तपासण्यांमध्ये कोणतं कारण आपल्याला मिळालं आणि त्या कारणाची चिकित्सा ही सर्वप्रथम केली जाते. आणि ते निदान परिवर्जन करताना सर्वात आधी 2 पद्धती सांगितल्या आहे आयुर्वेदामध्ये. एक आहे शमन चिकित्सा आणि दुसरी आहे शोधन चिकित्सा. मग आता याच्यामध्ये काही विशिष्ट असे, म्हणजे अगदीच आयुर्वेद म्हटलं की पंचकर्म हा एक शब्द त्याबरोबर नक्कीच अपरिहार्यरित्या जोडलाच जातो, तर पंचकर्माचे उपचार वंध्यत्वासाठी किती प्रभावी आहेत याबद्दल काय सांगाल? मी 2 चिकित्सा पद्धती सांगितल्या. एक आहे शमन, दुसरी आहे शोधन. शमन चिकित्सेमध्ये आपण ओरली मेडिसिन देतो, पण शोधन चिकित्सा ही पंचकर्म सांगितलेले. पंचकर्म म्हणजे 5 कर्म सांगितलेलं आहे. पहिलं कर्म आहे वमन, विरेचन, बस्ती, उत्तर बस्ती आणि रक्तमोक्षण. हे 5 कर्म स्त्रियांमध्ये केले जातात आणि ही अत्यंत प्रभावी अशी चिकित्सा पद्धती आहे. आपण सामान्य भाषेत पंचकर्म चिकित्सा म्हणजे काय, तर आपण असं म्हणू बॉडी प्युरिफिकेशन, म्हणजे शरीरातले जे काही दोष आहे, वात पित्त कफ हे जे काही दोष सांगितलेले आहे ते दोष, त्या दोषाच्या प्राधान्याने ती पंचकर्म चिकित्सा पद्धती ही केली जाते आणि ही आयुर्वेदाची सगळ्यात प्रभावी अशी चिकित्सा पद्धती आहे. नक्कीच पंचकर्माबद्दल अजूनही आपण सविस्तर बोलणार आहोत. पुन्हा आपल्याबरोबर प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. कोल्हापूर येथून प्रतापसिंह काळे यांचा आपल्याला कॉल आलेला आहे. प्रतापसिंहजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा असा प्रश्न आहे की आजचा जो विषय तो अतिशय महत्त्वाचा घेतलेला आहे मॅडम, स्त्रियांमधील वंध्यत्व आणि जीवनशैली या विषयावरती. तर माझा प्रश्न असा आहे की मॅडम ना, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम PCOS या संदर्भात प्रश्न आहे. थायरॉइड, डायबिटीस यासारख्या आजारांचा वंध्यत्वावर किती प्रभाव पडतो, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जीवनशैली आणि आरोग्याच्या संबंधित असणारा प्रश्न आहे. तर मी ग्रामीण भागातून बिलॉंग करतो मॅडम. तर माझा असा प्रश्न आहे की ग्रामीण आणि शहरी स्त्रियांच्या जीवनशैलीतून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या वंध्यत्वाच्या बाबतीत वेगळ्या का असतात, हे माझे 2 प्रश्न आहेत मॅडम. अगदी धन्यवाद प्रतापसिंहजी. आपला प्रश्न अगदी सविस्तर लक्षात आलेला आहे. नक्कीच त्याच्याबद्दल मार्गदर्शन मॅडम करतील. मॅडम, काय सांगाल? ग्रामीण भाग आणि शहरी भाग हे 2 भाग आहेत. ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये सकाळपासून त्यांची व्यायामाची, त्यांची कामाची पद्धत ही खूप वेगळी आहे. त्यांचं भरपूर चालणं होतं, त्यांचे शारीरिक कष्ट आहे, शेतात जाणं होतं आहे, त्यांचं विहिरीतून पाणी काढणं होतं आहे, घरात जमिनीवर बसून स्वयंपाक करणं होतं आहे, हाताने त्यांनी फरशी पुसणं किंवा सारवणं, ह्या काही सगळ्या क्रिया आहे. म्हणजे ह्या हालचाली ह्या ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये जास्त आहे, म्हणजे त्या कष्टाचं काम त्यांच्याकडे आहे. पण शहरी भागातल्या स्त्रियांमध्ये असं आहे की त्या बसून कामं करतात. मी ज्याप्रमाणे सगळ्यात आधी सांगितलं की जीवनशैली ही धावपळीची आहे शहरामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की ह्या स्त्रियांमध्ये 12-12 तास एका ठिकाणी बसून कामं करता आहेत. स्क्रीन टाईम वाढतो आहे, मोबाईलचं प्रमाण जास्त आहे, जेवण हे फास्ट फूड आहे आणि PCOSमध्ये काय होतं म्हणजे ह्या 2 शहरी आणि ग्रामीण भागातल्या स्त्रियांचं हे कष्टाचं जे सांगितलं, ग्रामीण भागातल्या स्त्रिया कष्ट करता आहेत, शहरी भागातल्या स्त्रिया ह्या कष्ट करता आहेत, पण त्यांचं कष्ट हे बौद्धिक कष्ट आहे. आणि ह्या कष्टामुळे काय, ह्या दोन्ही बाजूने काय होतं आहे की त्यांचा व्यायाम होतो आहे, त्यांचं चालणं होतं आहे, त्याच्यामुळे त्यांना डायबिटीज किंवा फॅट मेटाबॉलिझम किंवा स्थूलता हे आजार खूप कमी आहेत ग्रामीण भागात. पण शहरी भागात स्थूलतेचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे तो डायबिटीसकडे जातो आहे, मेटाबॉलिझम कमी होतं आहे, त्याच्यामुळे त्यांना डायबिटीस होतं आहे. आणि फॅट वाढल्यामुळे काय होतं आहे, जे स्त्रीबीज आहे त्या स्त्रीबीजावर मल्टिपल सिस्ट म्हणजे मॅक्झिमम त्याच्यावर सिस्ट डेव्हलप होत आहेत आणि
ओव्हमधलं म्हणजे ओव्हरीमधले जे हार्मोन आहे ते बाहेर पडू शकत नाही आहे. आणि त्याचमुळे काय होतं आहे की तिच्यामध्ये अनओव्युलेटरी सायकल डेव्हलप होत आहे, म्हणून तिचं अंड फुटत नाही आहे. बाहेर येऊन अंड फुटणं हा एक प्रकार असतो, तो होत नाही आहे तिच्यामुळे, म्हणून तिच्यामध्ये इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तिसरा प्रश्न तुम्ही विचारला की थायरॉईड. तर थायरॉईड हे स्त्रियांमधलं महत्त्वाचा हार्मोन आहे. म्हणजे अँटेरियर पिट्युटरी जी ब्रेनमध्ये असते त्याच्यातले हार्मोन, थायरॉईडचे हार्मोन आणि ओव्हॅरियन हार्मोन, ह्या तिन्ही हार्मोन म्हणजे हा हार्मोनल ॲक्सिस जर व्यवस्थित असेल तर मेन्स्ट्रुअल सायकल हे रेग्युलर येतं आणि तिच्यामध्ये पिरियड्स हे नॉर्मल येतात. अतिशय छान प्रतापसिंह, आपल्या प्रश्नामुळे नक्कीच ग्रामीण आणि शहरी या जरी आधुनिक जीवनशैली दोन्हीही स्त्रियांमध्ये बघितली जात असेल तरी पण त्याचे परिणाम जे आहेत ते वेगवेगळे होताना आपण एकंदरीत पाहतोय. भौगोलिक दृष्टिकोनातून आणि एकंदरीत शहरीकरणाचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, नकारात्मक जो भाग आहे तो शहरी भागामध्ये जास्त होताना आपल्याला दिसतोय. नक्कीच अजूनही वेगवेगळे कंगोरे आपण या निमित्ताने उलगडून पाहणार आहोत या विषयाच्या अनुषंगाने. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणूनच आहात, स्त्रियांमधील वंध्यत्व आणि आधुनिक जीवनशैली. आणि आजच्या ज्या पाहुण्या आज मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभल्या त्या म्हणजे डॉक्टर रेखा कुवर मॅडम. मॅडम, ब्रेकवर जाण्या अगोदर आपण सविस्तर एकंदरीत सर्व गोष्टींची आपण चर्चा केली, आपण मार्गदर्शन केलं. काही प्रश्नही आपल्याला योग्य प्रश्नावरती म्हणजे जो सहभाग आपल्या प्रेक्षकांचा होता त्यांचे प्रश्नही आपल्याला योग्य विषयावरती नेत गेले. तर आपण इतक्या म्हणजे 16पेक्षा जास्त वर्षापासून आपण असे रुग्ण पाहत आहात, वंध्यत्वावरती आपण उपचार करत आहात आयुर्वेदिक पद्धतीने खास करून. तर कोणत्या प्रकारची भीती आणि गैरसमज या रुग्णांमध्ये आपल्याला जास्त बघण्यात आले, याबद्दल काय सांगाल? इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर ज्या वेळेस आमच्या ओपीडीमध्ये पेशंट येतो तर प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की तिच्यामुळेच तिला बाळ होत नाही. फक्त तिला असं वाटतं की फक्त मीच एकटी ह्याला जबाबदार आहे. तर असं नाही. प्रत्येक वंध्यत्वामध्ये स्त्री जेवढी जबाबदार आहे, तिचा जेवढा रोल आहे तेवढाच पुरुषाचा सुद्धा आहे, तिच्या नवऱ्याचा सुद्धा आहे. तर ही एक भीती मनातून काढून टाका की स्त्री ही एकटीच जबाबदार नाही, तर तिच्यासोबत तिचा नवरा हाही तेवढाच जबाबदार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही गावांमध्ये खेड्यांमध्ये असा समज असतो की ही एक पापाची शिक्षा आहे. असं काही नसतं, पाप वगैरे काही नाही आहे. तुम्ही डॉक्टरांकडे जा, तपासण्या करून घ्या, त्याच्यावर उपचार म्हणजे प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. तुम्ही जर डॉक्टरांकडे गेला तर त्यावर सगळ्या नैदानिक तपासण्या करून आपल्याला त्याच्यावर उपचार पद्धती आहे. तिसरी गोष्ट, घरच्यांना असं वाटतं की लग्न झालं आहे लगेच मूल व्हावं, तर 2 वर्ष तरी कमीत कमी तिला वेळ द्या. 2 वर्ष त्यांचा संसार चालू असताना, त्यांचं सहजीवन चालू असताना, ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जर तिला बाळ झालं नाही तर तिला वंध्यत्व म्हणून आपण बघू शकतो. पण 2 वर्ष कालावधी हा तिला दिलाच गेला पाहिजे. आणि चौथी गोष्ट, तिने मन शांत ठेवावं, छान आनंदी राहावं. आणि आयुर्वेदात सांगितलेलं आहे की सौमनस्य गर्भाधानम, जेवढं ती आनंदी राहील हीच पहिली ट्रीटमेंट आहे. जेवढं ती आनंदी राहील, जेवढी ती हसत खेळत राहील, स्वतःमध्ये काहीतरी बदल करत राहील, तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. तर ही भीती काढून टाका आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही चालत पुढे न्या आणि त्याच्यावर आपण विजय मिळवू शकतो. नक्कीच वंध्यत्वाच्या उपचारामध्ये पती आणि पत्नी या दोघांचं सामंजस्य आणि समन्वय या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, हेच या उत्तरातून अधोरेखित होताना आपल्याला दिसतं. मॅडम, नक्कीच आयुर्वेद म्हटल्यावरती योग आणि प्राणायाम या विषयावरती सुद्धा चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचा जो वंध्यत्वावरती परिणाम आहे तो कसा पाहिला जातो? सध्या योगाकडे आपण जास्त लक्ष देतो आहोत किंवा योग जे आहे ते आंतरराष्ट्रीय ख्यातीमध्ये गेलेलं आहे.
तर योग आणि प्राणायाम जो बघितलं तर नक्कीच योगासनं माणसाला सकारात्मक भावना किंवा सकारात्मक दृष्टिकोन देतात. आपण मूवेबल राहतो, आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते किंवा प्राणायामामुळे आपल्या श्वासोश्वासावर आपला कंट्रोल असतो. आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण सकारात्मक दृष्टीने बघायला शिकतो. तर योगामुळे नक्कीच योग हे माणसाला सकारात्मक दृष्टिकोन देतात, हेच एक मी सांगेल. आणि प्राणायाम, ध्यान, धारणा ज्या काही आहे तर ह्याच्याने आपल्या पूर्ण शरीरावर एक कंट्रोल येतो, आपण मोटिवेशन आपल्यामध्ये येतं आणि आपण ह्या गोष्टी करत पुढे जातो. म्हणून मानसिक जेव्हा कारणे असतील त्यावेळेस योग आणि प्राणायाम हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात योग आणि प्राणायाम ह्या दोन्ही गोष्टी वंध्यत्वावर अतिशय परिणामकारक आहेत हे नक्कीच आपल्याला यातून कळालेलं आहे. मॅडम, आपलं वंध्यत्व आयुर्वेदामध्ये जर आयुर्वेदाच्या अनुषंगाने जर बघितलं तर वंध्यत्व टाळण्यासाठी तरुण स्त्रियांनी कोणती विशिष्ट काळजी घ्यावी असं आपल्याला वाटतं? सगळ्यात आधी माझं असं म्हणणं असेल, तरुण मुलींनी लग्न झालं आपलं की पहिल्या 2 वर्षामध्ये एक चान्स घेऊन टाकायचा की आपण सेटल होऊ, आपण हे करू, ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवायच्या. दुसरी गोष्ट आहे, खूप धावपळ करण्यापेक्षा 7-8 तास काम करा, वेळेवर घरी या, 8 तास ही झोप झालीच पाहिजे. म्हणजे स्वतःमध्ये बदल करा आणि वजन वाढू देऊ नका. व्यायाम करा, व्यायाम केल्याने वजन कंट्रोलमध्ये असतं. व्यायाम हा माणसाला पुढे नेतो, आयुष्य जगण्याला मदत करतो असं मी म्हणेल. म्हणजे स्थौल्यता कमी होईल, आहाराची चयापचय क्रिया वाढून आहार पचनास मदत होईल, ती हेल्दी राहील आणि तिचं मन सात्विक राहील, हेच मला म्हणायचं आहे. म्हणजे एकंदरीत वेळेचं आणि विचारांचं व्यवस्थित नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून ताणतणावापासून स्वतःला लांब ठेवता येईल आणि एकंदरीत जे दुष्परिणाम आहेत ताणतणावाचे यापासून आपल्याला नक्कीच लांब राहता येईल. आणि नक्कीच याच्यातून आपल्याला तेच लक्षात आलेलं आहे. मॅडम, मासिक पाळीतील अनियमितता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याबद्दल काय थोडक्यात सांगाल? मासिक पाळीतील अनियमितता, इरेग्युलर मेन्सेस सध्याचा एक ज्वलंत प्रश्न आहे. मासिक पाळीमध्ये अनियमितता काय येते? पहिलं कारण जे इनर लेयर आहे, म्हणजे आतला स्तर आहे गर्भाशयाचा, जो दर महिन्याला बाहेर टाकला जातो ब्लड म्हणजे रक्ताच्या स्वरूपात, जे आपल्याला पाळी येते. तर कधी कधी हा थर जो आहे त्याची जाडी ही कमी असते, म्हणजे तो थर पातळ असतो, म्हणून सुद्धा अनियमितता असू शकते. दुसरं कारण हार्मोनल इम्बॅलन्स, शरीरामधले जे हार्मोन्स आहेत त्याचा इम्बॅलन्स असला तरीसुद्धा अनियमित रजप्रवृत्ती होऊ शकते. स्त्रियांमध्ये दुसरी गोष्ट PCOSचं प्रमाण मी नेहमीच सांगते आहे, 3-4 वेळेस सांगितलं की PCOSमुळे सुद्धा अनियमित रजप्रवृत्ती असू शकते. स्थौल्याचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा अनियमित रजप्रवृत्ती असू शकते. आणि ह्या कारणामुळे सुद्धा अनियमित रजप्रवृत्ती असल्यामुळे जे काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, म्हणजे जननेंद्रिय आहेत किंवा गर्भाशय आहे, स्त्रीबीज आहे, तर हे व्यवस्थित काम करत नाही आणि त्यामुळे अनियमित रजप्रवृत्ती किंवा मासिक पाळीमध्ये अनियमितता ही आढळून येते. म्हणजे महत्त्वाचं एकंदरीत निरीक्षण होतं हे. अगदी शेवटच्या टप्प्यावरती आपण आहोत या चर्चेच्या. तर मॅडम, वंध्यत्वावर उपचार करताना एक आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून कोणकोणत्या प्रकारची आव्हाने आपल्यासमोर होती, आपल्यासमोर असतात, म्हणजे साधारण कोणकोणती आव्हाने एकंदरीत या उपचार पद्धतीमध्ये आपल्याला जाणवतात? ज्या वेळेस पेशंट आमच्याकडे येतो तर तो सगळीकडून फिरून आलेला असतो की त्याला वाटतं की मी आत्ता जाऊन IVFला जाऊन आले, ती सक्सेस झालं नाही, IUI केलं, ते सक्सेस झालेलं नाही आणि उशिरा आमच्याकडे येतो. आणि ज्या वेळेस आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला हे करावं लागेल, एक स्टेप वाईज आपल्याला जावं लागेल. तर जी काही उपचार पद्धती आहे ती थोडे 6 महिने, वर्षभर एवढे तरी आम्हाला वेळ द्यायला हवा. पेशंटमध्ये तेवढे पेशन्स नसतात. त्यांना असं वाटतं की उपचार सुरू झाले म्हणजे मी लगेच कन्सीव्ह व्हायला पाहिजे, मला लगेच गर्भधारणा झाली पाहिजे, असं नसतं. तर आम्ही सगळ्यात आधी, जसं आपला विषयाचं टायटल आहे की जीवनशैलीपासून सुरू करतो. तिने आहार काय घ्यावा, तिने व्यायाम काय करावा, तिने
प्राणायाम कोणते करावे आणि मग आम्ही ओरली मेडिसिन काय द्यावं आणि मग आम्ही पंचकर्माकडे जातो. तर ह्याच्यासाठी जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला येता तेव्हा तुम्ही थोडा वेळ काढून आमच्याकडे या, की लगेच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तुम्हाला 6 महिने तरी आमच्यासाठी द्यावेच लागतील. आणि सगळ्यात आधी की तुम्ही डॉक्टरांकडे येतावर डॉक्टरांवर तेवढा विश्वास ठेवा की हो मी तुमच्याकडे आले आहे, आता तुम्ही घ्या आणि माझी ट्रीटमेंट करा, हे एक असायला हवं. तर हे चॅलेंजेस आम्हाला जास्त बघायला मिळतात. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये बघायला गेलं तर लोक काय म्हणतील, पटकन कन्सीव्ह व्हायला हवं, पटकन गर्भधारणा व्हायला हवी, ह्या गोष्टी तिला हव्या असतात. तर हे सगळं विसरून तुम्ही डॉक्टरांना सरेंडर व्हा आणि ट्रीटमेंट करून घ्या. म्हणजे आयुर्वेदिक उपचार पद्धती ही साधारण दीर्घकाळ चालणारी, त्या रोगानुसार किंवा त्या गरजेनुसार एक दीर्घकाळ चालणारी उपचार पद्धती आहे. त्यामध्ये संयम असणं अतिशय महत्त्वाचं आहे. हेच नक्कीच आपल्या उत्तरातून आपल्याला अधोरेखित झाल्याचं कळतं. अगदी शेवटचा प्रश्न मॅडम आपल्याला मी विचारतो की तुम्ही रुग्णांना आयुर्वेदाच्या माध्यमातून कोणते जीवनशैलीतील बदल सुचवाल, काय सांगाल? जीवनशैलीतली बदल सुचवतानाच मी हेच सांगेल, आहारावर लक्ष केंद्रित करा, फायबर डाएट घ्या, व्यायाम करा, स्वतःला आनंदित ठेवा, सौमनस्य जे सांगितलं आहे गर्भाधानम, स्वतःला आनंदित ठेवा. दुसरी गोष्ट एक आहे, छान एखादा छंद जोपासा, ज्या छंदाने आपण आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवू. चित्रकला असेल, गाणं ऐकणं असेल, गाणं म्हणणं असेल, एखादा लेख लिहिणं असेल, काहीतरी या गोष्टीमध्ये आपण स्वतःला गुंतवा. चांगलं वाचा, चांगलं ऐका आणि ह्याच्यामुळे व्यायाम करा आणि जीवनशैली ही सुधरवा. जर आपली जीवनशैली सुधरवली तर आपण भरपूर गोष्टींवर मात करून पुढे जाऊ आणि आपला विचार जो आहे, आपलं मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, सोशल आरोग्य आहे, हे योग्य राहील. एवढंच मला म्हणणं आहे. नक्कीच मॅडम, अतिशय विषय हा सखोल आहे आणि व्यापक आहे, पण तरीही अतिशय सोप्या शब्दांमध्ये आणि सुलभ करून, अतिशय सोपा करून आपण आम्हाला समजावून सांगितलं, मार्गदर्शन केलं. एकंदरीत प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही अतिशय समर्पक असं उत्तरं दिली, जेणेकरून त्याचं निराकरण नक्कीच झालेलं असेल. आपला व्यस्त वेळापत्रकातून आपण इथे आलात आणि आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या हॅलो डॉक्टरच्या पूर्ण संचातर्फे, टीमतर्फे आणि दूरदर्शनच्या तमाम प्रेक्षकांतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद मॅडम, आपण इथे आलात त्याबद्दल. मित्र, आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होते की स्त्रियांमधील वंध्यत्व हा केवळ वैद्यकीय नाही तर सामाजिक आणि भावनिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या जीवनशैलीतील काही सवयी जसे की तणाव, आहार, झोपेचा अभाव, व्यायामाचा अभाव, वाईट व्यसने यासारखी गोष्टी वंध्यत्वावर परिणाम करू शकतात. पण योग्य वेळी निदान, उपचार आणि मुख्यतः सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर या समस्येवरती नक्कीच मात करता येईल. आपण सर्वांनी मिळून समाजामध्ये एक जागरूकता आणणं गरजेचं आहे, ती वाढवणं गरजेचं आहे आणि महिलांना योग्य माहिती देणं, त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पुरवणं आणि आधार देणं ही आवश्यक आहे, जेणेकरून या चर्चेचा जो उद्देश आहे, स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात उघडपणे बोलणं आणि त्यांना सक्षम बनवणं, हा साध्य नक्कीच होईल. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.